हे बघा माझ्या मागे दिसतोय तुम्हाला पंजाबी खैरा पंजाबी ढाबा दाखवतो हा तुम्हाला. इथे आम्ही आता जेवलो. सरसों का साग, मक्के दी रोटी सगळं खाल्लंय. तुम्हाला मी त्याचा हे सांगतो. हा नॅशनल हायवेवर आहे. कुठल्या काय ते सांगतो. हा खैरा पंजाबी ढाबा आहे. हे बघा सरसों का साग मक्के की रोटी लिहिली आहे. अतिशय छान मिळतं. हा इथे समोर आहे. हा 734 हायवेला आहे. हरिद्वारला जाणाऱ्या रोडला. रामनगर टू हरिद्वार आलोय मी. आणि हरिद्वार टू रामनगरच्या 734 नॅशनल हायवे आहे. हा बघा समोर. या हायवेला हे हॉटेल आहे. कधी या खायला. मस्त आहे, छान आहे आणि ठीक आहे. म्हणजे व्यवस्थित आहे. तुम्हाला चहा बी व्यवस्थित मिळेल, सगळं व्यवस्थित मिळेल. मस्त कुल्लडवाडी चाय मिळते इथे. कुल्लडवाडी चाय आणि बरंच काय काय आहे. या अनुभव घ्या. मस्त. चला निघतो. हे आता आम्ही आहोत हरिद्वारच्या रोडवर. हरिद्वार आहे टोटल इथे डिस्टन्स दिलाय बघा 136 किलोमीटर. 2 तास 33 मिनिटं लागणार. साधारण 6:30 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. तर आम्ही आता निघालो. आता आम्हाला रामनगर पासून यायला 36 किलोमीटर आम्ही आलेले आहोत. टोटल आमचं आत्तापर्यंतचं रनिंग झालंय 2072 आणि आत्ता आम्ही आहोत ते या इथे पुरणपूर. हे बघा पुरणपूर इथे आहोत. आता बघूया वाटेत आणि काय काय दिसतंय काय नाही दाखवतो तुम्हाला. रस्ता मस्त आहे, लोण्यासारखा आहे आत्तापर्यंत तरी. इथे 80चा स्पीड आहे. स्पीड लिमिट 80 आहे. मी 70च्या दरम्यान पळवतोय. तेव्हा भेटू रस्त्यात. तुम्हाला काही मिळालं इथे तर दाखवतो. इथे कुठेतरी गुरुद्वारा आहे बहुतेक. आता बोर्ड लागला दिसला गुरुद्वारा तर दाखवतो. इथे भरपूर गुरुद्वारे आहेत या साईडला. इथे पंजाबी ढाबे पण भरपूर आहेत. आणि आहे ट्रॅफिक आहे पण तुरळक आहे. असं काय भरपूर ट्रॅफिक नाही आहे. पण रस्ता एकदम शांत आणि मस्त आहे. मध्ये मध्ये छोटी छोटी गावं आहेत. आता हे आलं धर्मपूर आणि इथे स्पीड लिमिटेशनचं हे आहे आणि काय काय आहे. हे बॅरिकेड्स पण घातलेले आहेत. चला काय मिळालं चांगलं तर दाखवतो तुम्हाला. ओके. हे बघा हे आलं ठाकूरद्वार. हरिद्वार 113 आहे. आता आम्ही हरिद्वारच्या रोडला आहोत. अजून 113 किलोमीटर हरिद्वार आहे. बघूया किती वेळ लागतो. हे बंद होतं. एलिमेंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय. जा ना बाबा बाजूने. तुला काय मी धरून ठेवलाय. माझ्या स्पीडने चाललोय. तुझा काहीतरी गोंधळ झाला याचा. आता बघा आम्ही हरिद्वार रोडला आहोत. व्यवस्थित चाललेले आहोत आणि 113 किलोमीटर होता आता हरिद्वार. बघितलाच असाल तुम्ही मागे बोर्ड दाखवला होता. आणि ते स्पीडोमीटरचे होते हे आहेत. हे बघा कॅमेरे आहेत.
झाला आहे आणि सूर्य बघा कसा दिसतोय. आता 4:10 झाली आणि इथे बघा फॉग दिसतोय तुम्हाला. फॉग बघा, हे सगळं धुकं आहे, धुकं. कारण इथे कुठली फॅक्टरी नाही, काही नाही आणि सगळीकडे धुकं दिसतंय बघा. आणि वर सूर्य दिसतोय. सूर्य आता माझ्या मते इथे लवकर सूर्यास्त होतो. बघा किती वाजता होतो सांगतो तुम्हाला. आता तरी मी निदान हरिद्वारच्या रोडला आहे, पोचतो आणि बघूया काय ते. चालते, चला. आहे रामगंगा नदी. पाणी जास्ती नाही आहे पण आहे, नदी आहे. आणि संपूर्ण फॉग आहे. ही पोलीस चौकी आहे, श्री रामगड. हे असं सगळं वातावरण आहे इथे. भेटूया पुढे, काही चांगलं आलं तर दाखवतो. ठीक आहे. आता आम्ही हरिद्वार रोडवर आहोत आणि हा सनसेट बघा कसा होतोय. मस्त दिसतोय सूर्य आणि समोर बघा त्याच्या खाली सगळं फॉग दिसतोय. पूर्ण फॉग आहे आणि सनसेट बघा कसा दिसतोय. किती छान सनसेट आहे. सगळं फॉग आहे. भयंकर थंडी आहे इथे पण. म्हणजे त्या ढिकालातच होती असं नाही, त्या ह्याच्यात पाटोमध्ये. इथे पण बाहेर पडल्यानंतर गार वाटतं एकदम. मी खरं सांगतो की थंडी आम्हाला तशी सहन होत नाहीये. आपल्याकडची थंडी आणि इथल्या थंडीत भयंकर फरक आहे. भयंकर म्हणजे भयंकर. शक्यतो तुम्ही अशा थंडीत इकडे येण्याचं टाळा. म्हणजे काय होईल, तुम्हाला थंडी वाजणार नाही आणि त्रास होणार नाही. इथलं पाणी पण तुम्ही पिऊ शकत नाही गार. साधं पाणी अक्षरशः फ्रीज मधनं काढल्यासारखं असतं. त्यामुळे शक्यतो आलात तर फेब्रुवारीच्या नंतर. हरिद्वारला यायचं असेल तर शिवरात्री नंतरच या, कारण शिवरात्रीला खूप गर्दी असते म्हणते तिथे, असं म्हणतात. बघूया आता. आम्ही आता हरिद्वारला चाललो, बघतो तिथे किती गर्दी आहे, काय आहे. पाण्यात बुडी मारता येते का पाणी आपलं डोक्यावर शिंपडून घ्यायला लागतंय, कळेल आता आम्हाला उद्या. चला निघूया पुढे. आता आम्ही आलो गंधर्व निवास इथे. दमलोत खरा, चालायला खूप लागलं. आतमध्ये आहे खूप. ही अशी रूम आहे. हा डबल बेड, इथे बसायला जागा. इथे हे एक छोटंसं डेक, हा आरसा आणि हा मी. इथे टीव्ही, इथे परत एक छोटी काय सामान ठेवायला जागा आणि हे मोठं चांगलं बाथरूम आहे व्यवस्थित. इथे पण आरसा वगैरे आहे. चालतंय. मला बाहेरचा थोडंसं हे दाखवतो. इथे खिडकी आहे. लॉक आहे वाटतं. ठीक आहे. हे असा बाहेर रोड आहे खाली आणि असं बाजार आहे. इथे जेवणाचं भरपूर आहे इथे. आणि इथे खूप हॉटेल आहेत अशी. बघ, हा बाहेरचा थोडासा तुम्हाला व्ह्यू दिला. चला आता मी जरा आराम करतो, बाकी सकाळी बोलूया.